नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मी संध्या सप्रे. यूट्यूबवरील अमृताचे डोही या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजपासून आपण बृहदारण्यक उपनिषदाला सुरुवात करणार आहोत. बृहदारण्यक उपनिषद एपिसोड 1 इथे मी चालू करत आहे. एपिसोडला सुरुवात करण्यापूर्वी मंगलाचरण म्हणून मी सुरुवात करते. श्रीमन् महागणाधिपतये नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमो देवे महादेवे शिवाये सततं नमः. नमः प्रकृते भद्राये नियतः प्रणता स्मतां. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. तेव्हा आपण चालू करूया बृहदारण्यक उपनिषद एपिसोड 1. हे उपनिषद शुक्ल यजुर्वेदामध्ये समाविष्ट होतं. म्हणजे असं आहे की आपले एकूण वेद 4 आहेत: ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. परत या वेदांचे सुद्धा 4 भाग पडतात. काय असतात ते? तर संहिता, ब्राह्मणे, आरण्यके आणि शेवटचा जो वेदांचा भाग आहे त्याला उपनिषद असं म्हटलं जातं. उपनिषदामध्ये तत्वज्ञानपर चिंतन मांडलं जातं. तर यजुर्वेदामध्ये सुद्धा परत 2 भाग पडतात: शुक्ल यजुर्वेद आणि कृष्ण यजुर्वेद. जर ते हे बृहदारण्यक उपनिषद हे शुक्ल यजुर्वेदामध्ये ते आलेलं आहे. हे प्रत्यक्ष सूर्यदेवतेनं प्रसन्न होऊन महर्षी याज्ञवल्कांना त्याची शिकवण दिलेली आहे असं मानलं जातं. उपनिषदाची सुरुवात करण्यापूर्वी या बृहदारण्यकामध्ये जो मुख्य विषय गायला गेलेला आहे किंवा ज्याची महती सांगितली गेलेली आहे ते अद्वैत सिद्धांत जो आहे त्याचे प्रणेते आदि शंकराचार्य यांच्या कथेनं मी सुरुवात करते. प्रणेते या दृष्टीनं की उपनिषदांमध्ये हे जे सिद्धांत सांगितले गेले त्याची नीट विचारपूर्वक मांडणी किंवा रचना आदि शंकराचार्यांनी त्यांच्या भाष्यामध्ये वेळोवेळी केलेली आहे. कथा आहे आदि शंकराचार्य. जन्म 788, मृत्यू 820. जन्म कलाडी या गावी केरळमध्ये त्यांचा जन्म झाला. वडिलांचं नाव शिवगुरु, आईचं नाव आर्यांबा. दोघांनी पुत्रप्राप्तीसाठी खूप तपस्या केली, खूप नवस केले. दोघांनी वृषाद्रीनाथ मंदिरामध्ये जाऊन तेथे ते राहिले आणि जवळजवळ 1 वर्षभर दोघांनी पुत्रप्राप्तीसाठी कठोर अशी भगवान शिवशंकरांची तपस्या केली. असं म्हटलं जातं की भगवान शंकर त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी शिवगुरूंना स्वप्नामध्ये दर्शन दिलं आणि त्यांनी विचारलं की मी तुमच्या तपस्येवर तृप्त आहे, तुम्हाला मुलगा कसा हवा आहे हे मला सांगा. म्हणजे असं की ज्ञान संपन्न, कीर्ती संपन्न मुलगा पण त्याचं आयुष्य मात्र तो अल्पायुषी असेल, किंवा एक सामान्य मुलगा की जो दीर्घायुषी ठरेल. शिवगुरूंनी त्याच्यावर विचार केला आणि त्यांनी सांगितलं की मला ज्ञान संपन्न, कीर्ती संपन्न मुलगा प्राप्त व्हावा अशी माझी इच्छा आहे. भगवान शंकर त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि ते म्हणाले की तू निवड चांगली केलेली आहेस.
मीच आता प्रत्यक्ष मनुष्य रूपामध्ये तुझ्या आर्यांबाच्या पोटी, तुझ्या सौभाग्यवती आर्यांबाच्या पोटी मी जन्माला येईन असं त्यांनी आश्वासन दिलं. आणि खरोखर भगवान शंकरांचाच जणू काही तिथे पुनरागमन झालं. त्यांनीच तो अवतार धारण केला असं आदि शंकराचार्यांचं महान कार्य आणि त्यांची तेजस्वी बुद्धिमत्ता बघून आपल्याला खरोखर तसं प्रत्ययाला येतं. अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेचा ज्ञान संपन्न असा पुत्र यांना लाभला. आणि त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे की ते दुसऱ्या वर्षीच संस्कृत मध्ये बोलू लागले. त्यांची प्रगती खरोखर विस्मयकारक अशी होती. परंतु आपल्या पुत्राचं हे सुख फार काळ त्याच्या वडिलांना शिवगुरूंना लाभलं नाही. आणि शंकर 3 वर्षाचे असतानाच त्यांचं निधन झालं. परंतु आर्यांबानं सगळं दुःख बाजूला सारलं. 5व्या वर्षी आपल्या मुलाची मुंज लावली आणि मग त्यांनी गुरुकुलामध्ये या छोट्या शंकराला शिक्षण घेण्यासाठी म्हणून पाठवलं. आता बहुतेक निदान साधारणपणे एक 15 वर्ष तरी प्रत्येक मुलाला ते सगळं शिक्षण घ्यायला तेवढा अवधी लागत असे. परंतु आदि शंकराचार्यांच्या बाबतीत एक विलक्षण असं घडलं की अवघ्या 2 वर्षामध्ये बर का, अवघ्या 2 वर्षांमध्ये आदि शंकराचार्य सगळ्या शास्त्रामध्ये पारंगत झाले. आणि त्यांच्या आचार्यांनी त्यांच्यावर प्रसन्न होऊन त्यांना आचार्य ही पदवी त्यांना दिली आणि त्यांना सन्मानित केलं. आणि 7 वर्षाचा हा छोटा आचार्य शिक्षण सगळं पूर्ण करून आपल्या गृही म्हणजे कलाडी येथे परत आला. त्यांच्या मनात अगदी बालवयापासून प्रचंड विरक्ती असल्यामुळे त्यांनी केव्हाच निर्णय घेतला होता की आपण संन्यास घ्यायचा आहे. परंतु तो एकुलता एक मुलगा, परत वडिलांचं निधन झालेलं, अशा स्थितीमध्ये आपली माता आपल्याला अनुमती देईल की नाही याबद्दल ते साशंक होते. परंतु नंतर त्यांनी वयाच्या 8व्या वर्षी संन्यास घेऊन ते घर सोडून पुढे त्यांच्या ज्ञान प्रवासासाठी ते नर्मदेच्या काठी येऊन पोचले. तो प्रवास आपण नंतर बघूया. बृहदारण्यक उपनिषद भाग 1. प्रत्येक उपनिषदाची सुरुवात ही शांतीपाठानं केली जाते. शांतीपाठ म्हणजे साधक आणि गुरु दोघं मिळून परमेश्वराजवळ प्रार्थना करतात. इथे ही प्रार्थना जी आहे ती ईशावास्योपनिषद मध्ये सुद्धा हाच शांतीपाठ आलेला आढळून येतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते पूर्णमेवावशिष्यते. असंही ही अगदी विलक्षण अशी ही प्रार्थना केलेली आहे. याचा अर्थ काय आहे की ते पूर्ण आहे. ते पूर्ण आहे, हे पूर्ण आहे. त्या पूर्णत्वापासून हे पूर्णत्व प्रगट झालेले आहे.
आणि त्या पूर्णामधून त्या पूर्णामधून हे पूर्णत्व जरी वजा केले म्हणजे किंवा ते नष्ट झाले तरी सुद्धा जे काही शिल्लक राहते तरी सुद्धा जे काही शिल्लक राहते ते सुद्धा पूर्णच असते. मोठी विलक्षण वजाबाकी इथे मांडलेली आहे. एखाद्या गोष्टीतनं एखादी गोष्ट वजा केली तर जे उत्तर येतं ते कमी असतं, परंतु इथे पूर्णामधून पूर्णत्व वजा केलं तरी सुद्धा ही जी वजाबाकी उरते ती पूर्ण अशी उरलेली आहे. आध्यात्मिक दृष्ट्या ही वजाबाकी मांडलेली आहे किंवा हे तत्वज्ञान मांडलेलं आहे. ते पूर्ण आहे म्हणजे कोण? ते कोण? तर ते म्हणजे सर्व ब्रह्मांडाला तोलून धरणारी जी मूळ अधिष्ठान रूपी चैतन्य रूपी जे ऊर्जात तत्व आहे म्हणजेच परमतत्व किंवा ज्याला परब्रह्म असं म्हटलं जातं ते म्हणजे ते परब्रह्म किंवा परमतत्व. ते कसं आहे? ते निर्गुण आहे, निराकार आहे, अजय आहे, अविनाशी आहे. ते आहेच आहेच आणि आहेच. कालही होतं, आजही आहे आणि निरंतर ते असेल. ते अख्ख्या ब्रह्मांडाच्या मुळाशी असलेलं मूळ ऊर्जा तत्व ते आहे. आता हे पूर्ण आहे. हे पूर्ण म्हणजे कोण? तर हे म्हणजे हे अख्ख्य आपल्याला जे दिसतं किंवा जे दिसत नाही आपल्या दृष्टीच्या पलीकडचं सुद्धा हे जे ब्रह्मांड आहे, जगत आहे, ते म्हणजे हे पूर्ण. आता हे पूर्ण कुणापासून निर्माण झालेलं आहे? तर हे जगत, हे पूर्णत्व हे कुणापासून निर्माण झालंय? तर ते परब्रह्म तत्वापासून निर्माण झालेलं आहे. निर्गुण मूळ ऊर्जा तत्वापासूनच हे जगत निर्माण झालं आहे. परब्रह्माच्या अंतर्गत स्वशक्तीमुळे, त्याच्या अंतर्गत माया शक्तीमुळे हे परब्रह्म हे जगत निर्माण झालेलं आहे. जगताचा डोलारा या ऊर्जा तत्वावर मांडला गेलेला आहे. जेव्हा जगताचे हे पूर्णत्व नष्ट होते बर का, हे जगत जरी कितीही आपल्याला अवाढव्य प्रचंड असं दिसत असलं तरी सुद्धा तो जो डोलारा आहे तो कधी ना कधी प्रत्येक गोष्ट त्यातली ही विनाश पावणारी आहे. आणि कधी सगळं जगत जरी नष्ट झालं, कारण ते विनाशी आहे, त्यामुळे अख्खाच्या अख्खा डोलारा जरी पूर्णपणे नष्ट झाला तरी या पूर्णत्वाला, परब्रह्माच्या पूर्णत्वाला त्यानं धक्का बसत नाही. जगत असू दे किंवा ते नसू दे, ते त्याच्यातनं वजा केलं तरी सुद्धा ते पूर्णत्व जे आहे ते तसंच एकसंघ राहत असल्यामुळे या वजाबाकीमध्ये जगत नष्ट झालं, ती वजा केली तरी सुद्धा त्याचं उत्तर आपल्याला असं मिळतं की निर्गुण परमतत्व जसंच्या तसं आहे, त्यामुळे ते पूर्णत्व हे त्याचं उत्तर ठरतं. म्हणजेच विनाशी जगताच्या अतीत असलेलं हे मूळ तत्व आणि विनाशी जगत बर का, विनाशी जगताच्या अतीत असलेलं हे परब्रह्म तत्व आणि विनाशी जगत यांच्यामधील संबंधांचं स्पष्टीकरण हा मंत्र आपल्याला देतो. आपण दोरी आणि सर्प यांचं आपण उदाहरण घेतलं तर ही संकल्पना आपल्याला नीट लक्षात येईल. दोरीच्या जागी मला सर्प दिसला बर का, दोरी होती प्रत्यक्षात पण मला तो सर्प भासला. आता इथे काय घडलं तर दोरी ही मुळातच
पहिल्यापासूनच पूर्ण होती. मला त्याच्यावर सर्प दिसला, त्यानं दोरीचं काही बिघडलं नाही. ती दोरी होती, ती दोरीच आहे. माझ्यासाठी मला तो सर्प भासला, ते माझ्यासाठी पूर्णत्व होतं. जेव्हा तो सर्प नसून ती दोरी आहे, हा, जेव्हा तो सर्प नसून ती दोरी आहे असं जेव्हा मला ज्ञान झालं, तेव्हा जो सर्प, त्याचं पूर्णत्व, त्याचं अस्तित्व, हे जे मी निर्माण केलेलं होतं ते नष्ट झालं. पण ते नष्ट झालं, सर्प नष्ट झाला, पण त्याला अधिष्ठान असलेली, पाया असलेली दोरी, तिचं पूर्णत्व एक कणाने सुद्धा कमी झालं नाही. तसंच परब्रह्म तत्वामधून जगताचं हे पूर्णत्व जर आपण वजा केलं तरी सुद्धा परब्रह्म त्याचं पूर्णत्व अभंग राहतं. मग जगताला आपण एक पूर्णत्व किंवा सत्यत्व असं का मानतो? या मंत्रामध्ये काय म्हटलंय? ते पूर्ण आहे, हे पूर्ण आहे, हे म्हणजे जगत. मग त्याला पूर्ण का म्हटलं? तर अशासाठी म्हटलं की जे मूळ अधिष्ठान रूप ऊर्जा तत्व आहे त्याच्यापासूनच हे निर्माण झालेलं असल्यामुळे ते त्या पूर्ण आहे असं आपण मानतो, असं ते मानलं जातं. परंतु ते विनाशी असल्यामुळे त्याचं सत्यत्व हे ज्या अविनाशी परब्रह्म तत्वाच्या बरोबर जर तुलना केली तर ह्याचं जगताचं सत्यत्व, एक्झिस्टन्स, अस्तित्व, पूर्णत्व हे त्याच्या बरोबरीशी तुलना करता ते कमी दर्जाचं पडतं. आध्यात्मिक दृष्ट्या यासाठीच सत्यतेच्या किंवा पूर्णत्वाच्या 3 पायऱ्या सांगितल्या जातात. सगळ्यात श्रेष्ठ पायरीवर कोण उभा आहे? तर एकमेव हे अज, अविकारी, निर्गुण चैतन्य तत्व. त्याच्या खालोखालच्या पायरीवर काय उभा आहे? तर व्यावहारिक सत्यता ही उभी राहते. या व्यावहारिक सत्यतेच्या पायरीवर आपलं जगत येतं. म्हणजे ते सत्य आहे, ते आपल्याला अनुभवायला येतं, त्याच्यामध्ये आपण सगळे व्यवहार करतो, आपण ते बघतो, ते दिसतं. त्यामुळे जगताला खोटं तरी कसं म्हणायचं, नाही का? जगताला मिथ्या म्हटलं जातं, ते कोणत्या अर्थाने म्हटलं जातं? तर ते खोटं नाही, तर ते विनाशी आहे, बरं का? ते बदलणारं आहे आणि कधी ना कधी ते नष्ट होणारे, या अर्थानं ते मिथ्या म्हटलं जातं. परंतु व्यावहारिक सत्यतेच्या दृष्टीनं त्याची सत्यता कोणीही नाकारत नाही. आपण ते अनुभवतो, आपण बघतो. परंतु असं जरी असलं तरी जगताची सत्यता आणि परब्रह्माची सत्यता या दोघांची जेव्हा आपण तुलना करतो तेव्हा अर्थातच परब्रह्म हे अज आहे, त्याला जन्म नाही, त्याला मृत्यू नाही, त्याला नाश नाही. त्यामुळे त्याच्या सत्यतेच्या तुलनेनं ही जी जगताची सत्यता किंवा पूर्णत्व आहे ते त्याच्या तुलनेनं हे कमी पडतं. आणि ही झाली दुसरी सत्यता. 3 सत्यता कोणत्या? तिसरी शेवटची सत्यता मानली गेली ती म्हणजे स्वप्न, भ्रम वगैरे या गोष्टींना. परम ऊर्जा तत्व हे एकसंघ आहे, पूर्ण आहे. त्याच्या पायावर उभं असलेलं जगत सुद्धा जोपर्यंत ते अस्तित्वात आहे तोपर्यंत ते पूर्णच आहे. जगत हे व्यावहारिक सत्यतेच्या दृष्टीनं आपण जर बघितलं तर ते पूर्ण आहे. पण जेव्हा आपण परब्रह्माच्या सत्यतेच्या तुलनेनं त्याच्याकडे नजर टाकतो तेव्हा मात्र ते कमी दर्जाचं होतं, ते विनाशी ठरतं.
परंतु चैतन्य ऊर्जा तत्वापासूनच ते निर्माण झालेलं असल्यामुळे त्याला ऊर्जा तत्वापासून वेगळं काढता येत नाही, नाही का? ऊर्जा तत्वापासून त्याला वेगळं काढतात येत नाही असं म्हटल्यावर ते एका अर्थानं ते सुद्धा पूर्णच आहे. आता प्रश्न असा निर्माण होतो की मूळ परब्रह्म जे निर्गुण आहे, निराकार आहे, तर मग त्याच्यापासून जे निराकार तत्व आहे त्याच्यापासून हे साकार जगत हे कसं काय निर्माण होऊ शकतं? आता या प्रश्नाचं उत्तर बघण्याआधी आपण आदि शंकराचार्यांच्या कथेला सुरुवात केली आहे, तर तीच कथा थोडीशी पुढे नेऊया आणि त्यांना त्यांचे गुरु कसे भेटले ते आपण जाणून घेऊ. आपली माता आपल्याला परवानगी देणार नाही याची त्यांना खात्री होतीच, कारण तिने स्पष्टपणे त्यांनी जेव्हा विचारलं तेव्हा नकार दिलेला होता. मग एके दिवशी पूर्णा नदीच्या काठावर ते दोघ जण गेले. बाळ शंकर नदीच्या पाण्यामध्ये उतरला आणि थोड्याच वेळात तो मोठमोठ्याने ओरडू लागला, आई ग, माते ग, मेलो ग मेलो, मगरीनं माझा पाय पकडलाय, ती काही पाय सोडत नाही, आता मी काही यातून बाहेर पडेन असं काही मला वाटत नाही. त्याच्या त्या आरडाओरड्यानं आर्यांबा अत्यंत अस्वस्थ झाली. अरे नको रे असं बोलूस, काहीतरी वेड्यासारखं अभद्र. माते खरंच सांगतो तुला, मला आता वाचणं, मी यातून वाचेन असं काही मला वाटत नाही. निदान आता तरी माते, निदान आता तरी माझी शेवटची इच्छा पूर्ण कर, मला संन्यास घेण्याची अनुमती तू दे, असं तो तिला विनंती करू लागला. त्याचं ते बोलणं ऐकून आर्यांबा एकदम अगदी उद्विग्नपणे म्हणाली, काय रे ही मरणाची भाषा करतोस? बरं बरं असं अभद्र बोलू नको, मी तुला देते अनुमती संन्यास घेण्याची, पण असं कृपया बोलू नकोस बाळा, नीट सुखरूप वरती ये, असं म्हणून तिनं त्याला अनुमती दिली. आणि नंतर अशी कथा सांगण्यात येते की थोड्याच वेळात मगरीच्या पकडीतून त्यांनी आपला पाय सोडवला आणि ते वरती आले. मग काय, आता मातेनं तर परवानगी दिलेली होती, त्यामुळे तिला त्यांनी सांगितलं की आता थोड्याच दिवसात तुम्हाला अनुमती दिली असल्यामुळे मी आतुर संन्यास ग्रहण केला आणि आता मी थोड्याच दिवसात इथून बाहेर पडेन. एक छोटासा कोवळा 8 वर्ष लागलेला 8वं वर्ष लागलेला मुलगा ज्ञान प्राप्तीसाठी ती प्रचंड उर्मी मनामध्ये घेऊन गुरुच्या प्रतीक्षेमध्ये, मला गुरु कुठेतरी भेटेल या इच्छेनं त्यांनी त्यांची पदभ्रमण यात्रा सुरू केली आणि ते नर्मदा नदीच्या काठावर ते येऊन पोचले. तिथे त्यांना असा दृष्टांत झालेला होता की इथेच तुला तुझे गुरु भेटतील. त्याप्रमाणे त्याचे गुरु गोविंदपाद हे तिथेच नर्मदा नदीच्या काठी ओंकारेश्वर मंदिराच्या बाजूला एका गुंफेमध्ये गुरु गोविंदपाद ध्यानस्थ बसलेले होते. गुरु गोविंदपाद हे शंकराचार्यांचे गुरु, त्यांना शेषनागाचं अवतार मानलं जातं. नर्मदा किनारी ओंकारेश्वर मंदिराच्या बाजूला एका गुंफेमध्ये ते ध्यानस्थ बसत असत. ते गौडपादांचे शिष्य होते. ती गुहा बर का, ती गुहा आजही दाखवली जाते. गोविंदपाद हे परमज्ञानी होते. पूर्वीचे ते चंद्र शर्मा होते बर का, पूर्वीचे ते चंद्र शर्मा होते. काश्मीरमध्ये ते राहणारे होते आणि महर्षी पतंजलींकडून
व्याकरण शिकावं यासाठी ते दक्षिणेला जात असताना वाटेत नर्मदेच्या तीरी आले, तेव्हा गोविंदपादांना गौडपाद यांच्याशी भेट झाली. परंतु गौडपादाचार्य हे महर्षी पतंजलींच्या शापामुळे ब्रह्मराक्षस झालेले होते. का शापामुळे? कारण गौडपादाचार्यांनी महर्षी पतंजली मध्ये पडदा ठेवत असत शिकवताना, आणि त्यांची आज्ञा होती की कोणीही हा पडदा उघडून बघायचा नाही. परंतु एके दिवशी गौडपादाचार्यांनी असं सांगण्यात येतं की ती पडदा थोडासा उघडला आणि त्यामुळे त्यांना महर्षी पतंजलींनी शाप दिला आणि वरती असं सांगितलं की जेव्हा तुला योग्य शिष्य भेटेल तेव्हा तुझा शाप दूर होईल. गोविंदपाद त्यांना भेटल्यावर गौडपादाचार्यांना जाणीव झाली की आपल्याला योग्य शिष्य मिळालेला आहे, त्यामुळे त्यांचा शाप नष्ट झाला आणि गौडपादाचार्यांच्या रूपामध्ये ते अवतीर्ण झाले. जेव्हा गोविंदपाद आपल्या गुरूंच्या बरोबर बद्रिकाश्रमाला गेले, तेव्हा महर्षी व्यासांनी त्यांना दर्शन दिलं आणि गोविंदपादांना त्यांनी असं सांगितलं की एक अवतारी छोटा मुलगा नर्मदेच्या काठी जेव्हा येईल आणि तुझ्याकडे शिष्यत्वाची विनंती करेल, तेव्हा तू त्याचं शिष्यत्व तू मान्य कर. पुढे तो फार मोठा तत्वज्ञानी चिंतक म्हणून गणला जाणार आहे. ब्रह्मसूत्रावर तो अत्यंत समर्थपणे भाष्य करेल अशी माझी खात्री आहे. तर असे आदि शंकराचार्यांचे गुरु गोविंदपाद त्यांना गुफेच्या आतमध्ये ध्यानस्थ बसलेले आहेत हे जेव्हा कळलं, तेव्हा हा छोटा मुलगा गुंफेच्या बाहेर उभं राहून त्यांना विनवणी करू लागला, प्रार्थना करू लागला. आणि गुरु गोविंदपादांची जेव्हा समाधी हळूहळू उतरू लागली, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हाच तो माझा शिष्य ज्याचा उल्लेख महर्षी व्यासांनी केलेला होता. त्यांनी तात्काळ आदि शंकराचार्यांचं शिष्यत्व त्यांनी स्वीकारलं आणि ते त्याचे गुरु झाले. तर आपण बघतोय की बाबा निर्गुण परमतत्व आहे, तर त्याच्यापासून ही सगुण साकार ही प्रत्यक्ष दिसणारी अशी ही सृष्टी कशी काय निर्माण होऊ शकेल? तर इथे आपल्याला विवर्तवाद या सिद्धांताद्वारे याचं स्पष्टीकरण आपण देऊ शकतो. कसं आहे ना की गोष्ट जेव्हा निर्माण होते, बर का, गोष्ट जेव्हा एखादी निर्माण होते तेव्हा कार्यकारणवाद किंवा विवर्तवाद या दोन गोष्टी संभवतात. कार्यकारण किंवा कारण परिणाम वादामध्ये काय घडतं, तर ए पासून जर बी वस्तू निर्माण झाली, तर बी वस्तू निर्माण होण्यासाठी ए वस्तूमध्ये काहीतरी बदल घडणं आवश्यक असतं. जसं की दुधापासून दही बनतं, तेव्हा दूध हे मूळ कारण आहे, त्या कारणामध्ये दही होण्यासाठी त्याच्यामध्ये बदल घडले जातात. परंतु याच्या उलट विवर्तवादामध्ये काय घडतं, तर विवर्तवादामध्ये जे मूळ कारण आहे त्याच्यामध्ये, बर का, त्या मूळ कारणामध्ये काहीही बदल घडून येत नाही, ते तसंच अखंड अभंग राहतं आणि दुसरी वस्तू निर्माण होते. का, तर त्याचं उदाहरण आपल्याला असं सांगता येईल की आकाशामध्ये सूर्य तळपतो आहे. आकाशामध्ये सूर्य तळपतो आहे आणि त्याची प्रतिबिंब हजारो तलावांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पडलेली आहेत.
म्हणजे मग 100,000 सूर्य त्याची प्रतिबिंब खाली पडल्यामुळे तयार झाले असं जरी आपण म्हटलं तरी सुद्धा मूळ जो आकाशीचा सूर्य होता त्याच्यामध्ये कणभर सुद्धा फरक किंवा बदल त्याच्यामध्ये घडून आला नाही. सूर्यामध्ये काही बदल घडून येत नाही. तसंच परब्रह्म तत्वापासून जगत जरी निर्माण होत असलं तरी त्याच्यामध्ये काहीही बदल घडून येत नाही. का? कारण दुसरी गोष्ट जी निर्माण झालीये ती कधी म्हणता येईल की दोन गोष्टी स्वतंत्रपणे अस्तित्वात आल्या, निर्माण झाल्या, जेव्हा दोन्ही गोष्टी या स्वतंत्र स्वयंभू असतील, त्यांचं स्वतःचं एक्झिस्टन्स, पूर्णत्व हे स्वतःच जेव्हा असेल तेव्हा दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत असं म्हणता येतं. जगत हे कसं आहे? त्याचं एक्झिस्टन्स हे त्यानं उष्ण ऊर्जा तत्वापासून घेतलेलं आहे, ते त्याचं स्वतःच नाही. जगतामधील प्रत्येक गोष्ट, आता सूर्य चंद्रांची उदाहरणं घ्या, भले लाखो वर्षांनी का होईना पण त्यांचा विनाश अटळ आहे. जगतामधील प्रत्येक गोष्ट, प्रत्येक व्यक्ती ही त्याचं जे एक्झिस्टन्स, तो निर्माण जो झालाय ते त्याचं स्वतःच असं अस्तित्व नाही. व्यक्ती घ्या, जगत घ्या, जगतातील प्रत्येक गोष्ट घ्या, नाहीतर मग प्रत्येक व्यक्ती ही चैतन्य तत्वासारखीच अमर्त्य झाली असती. तसं घडत नाही. सगळा डोलारा आपला जो आहे तो या मूळ चैतन्य तत्वाच्या पायावर तो उभा असल्यामुळे तो एक प्रकारे आभासी आहे आणि त्यामुळे मूळ जे तत्व आहे त्याला त्याच्यामुळे धक्का बसत नाही. मूळ परब्रह्म तत्वाच्या पूर्णत्वातून जगताचे पूर्णत्व वजा केले तरी सुद्धा पूर्णत्वच कायम राहतं. म्हणून ओम पूर्णमदः पूर्णमिदं हा शांतीपाठ किंवा ही प्रार्थना एक प्रकारे अद्वैत सिद्धांताचा आधारभूत निर्देश असा मानला जातो. आपण बघितलं की परब्रह्माची सत्यता, त्याचं पूर्णत्व हे सर्वोच्च श्रेष्ठ असं आहे आणि त्याच्या उलट जगताला मात्र मिथ्या म्हटलं गेलं. जरी व्यवहारामध्ये त्याची सत्यता आपल्याला नाकारता येत नसली तरी सुद्धा ती विनाशी आहे आणि बदलणारी आहे. या अर्थानं त्याची सत्यता ही परब्रह्माच्या सत्यतेसारखी मानता येत नाही. या एपिसोडचा शेवट करण्यापूर्वी मी गौडपादाचार्य यांच्याबद्दल एक छोटी कथा सांगते. आपण बघितलं आदि शंकराचार्यांचे गुरु गोविंदपाद आणि गोविंदपादांचे गुरु हे गौडपादाचार्य. त्यामुळे गौडपादाचार्य हे आदि शंकराचार्यांचे परमगुरु असं मानलं जातं. बंगालमध्ये गौड गावामध्ये त्यांचा जन्म झाला असं सांगण्यात येतं. ते शुकदेवांचे शिष्य मानले जातात. अद्वैत वेदांताचे ते एक मुख्य तत्वज्ञ मानले जातात. त्यांच्यामध्ये जे परम ऊर्जा तत्व आहे, परब्रह्म तत्व आहे, हेच एकमेव सत्य असून ते कसं आहे तर ते एक्झिस्टन्स कॉन्शियसनेस ब्लिस या स्वरूपात, म्हणजे सच्चित आनंद या स्वरूपात ते मानलं गेलेलं आहे. गुरु गौडपादाचार्यांनी अस्पर्श योगा ही संकल्पना त्यांनी त्यांच्या मांडुक्य उपनिषदावर कारिका लिहिताना त्यांनी ही संकल्पना मांडली. अस्पर्श योगा म्हणजे काय
तर त्याद्वारे त्यांनी असं सिद्ध केलं की विषय, वस्तू, जगत यामध्ये वावरताना सुद्धा, बर का, आपण या जगतामध्ये वावरतो, व्यवहार करतो, अनेक जणांशी ओळख होते, इंटरॅक्शन होत असते, संबंध निर्माण होत असतात. यामध्ये वावरताना सुद्धा साधकानं त्याचं मन त्यामध्ये गुंतवून टाकू नये. या अर्थानं अस्पर्श योग असं म्हटलं जातं. म्हणजे असं की साधकाच्या मनाला या जगतातील घडामोडींचा, घटनांचा, व्यक्तींचा परिणाम होत नाही. मन हे त्या सगळ्यामध्ये वावरून सुद्धा, त्या सगळ्यामध्ये ते वावरत असताना सुद्धा या सगळ्या घटकांशी ते अलिप्त असतं, अस्पर्श असतं. त्यामुळे त्याचं मन हे या जगतापासून अस्पर्श असं मानलं जातं. यालाच अस्पर्श योगा असं म्हटलं जातं. जेव्हा साधकाचं मन विकार, वासना, इच्छा यांनी भरलेलं नसतं आणि तो शुद्ध वासना रहित स्वरूपामध्ये जेव्हा तो स्थित राहतो, त्याला अस्पर्श योग असं म्हटलं जातं. जेव्हा तो विशुद्ध अनासक्त स्वरूप अशा आपल्या शरीरा अंतर्गत वास करणाऱ्या आत्मतत्वामध्ये जेव्हा तो साधक शुद्ध रूपामध्ये तो त्यामध्ये जेव्हा स्थित राहतो आणि त्यावेळेला या संसाराचा, या जगतातील घडामोडींचा त्याला काही स्पर्श होत नाही. त्या दृष्टीनं याला अस्पर्श योग म्हटलं जातं. अशी ही भव्य संकल्पना गौडपादाचार्यांनी मांडुक्य उपनिषदावर कारिका लिहिताना ती मांडली गेलेली आहे. तर अशा या 3 श्रेष्ठ परम महागुरूंची कथा आपण इथे बघितली. बृहदारण्यक उपनिषद एपिसोड 1 याची सांगता जरी मी इथे करत असले तरी पुढचे एपिसोड्स आणि अनेक विषय घेऊन मी तुमच्या भेटीला येतच राहणार आहे. कृपया तुम्ही सर्वांनी माझ्या अमृताचे डोही या आध्यात्मिक चॅनलला कृपया तुम्ही शेअर करावं, लाईक करावं, सबस्क्राईब करावं, ही माझी नम्र विनंती आहे. एपिसोडची सांगता मी गजरानं करत आहे. जय जय राम, राम कृष्ण हरी. जय जय राम, राम कृष्ण हरी. राजा राम कृष्ण हरी, राजा राम कृष्ण हरी हरी. जय जय राम, राम कृष्ण हरी हरी.